हाय गाईज, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. आज आपण काय करणार आहे, आपण मित्राशी भेटतो, मैत्रिणीशी बोलतो, त्यावेळेस आपण काय करतो, सहज विचारतो हाय हॅलो, आणि पुढं एवढा शब्द झालं की थांबतो थोडं आणि लगेच तू कसा आहे असं आपण बोलतो. जर आपण आता थोडी प्रॅक्टिस करायलाच लागलं तर थोडं रिंगणात उतरू ना, जरा स्वतःला पाहू ना आपण बोलताना शब्द, 3 शब्द ज्यावेळेस आपण तोंडातून बाहेर टाकताना आपल्याला आपला दबाव प्रेशर किती जाणवतं त्याचं एक्झाम जर आपण छोटं छोटं घ्यायला लागलो तर काय होईल माहिती, आपल्याला आपल्याला ती भीती आहे ना, ती भीती हळूहळू कमी होऊ शकते. मी इंग्लिशचे क्लास जॉईन केले होते आणि सर सांगत होते बरं का मला, की अरे बाबा तुम्ही इथं क्लास करताय ना, तुमच्या मुलाशी बोला, फॅमिलीशी बोला, तुमची फॅमिली तुम्हाला किती कनेक्ट असतील, किती जवळची असतील, तुम्ही चुकलात तर चुकलात, तुम्हाला ते समजून घेतील. पण खरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा शिकत असतो ना त्यावेळेस आपल्याला भीती वाटत असते, आणि ही भीती आपली कमी कधी होणार, ज्यावेळेस आपलं हसू झालं तरी चालेल पण आपण छोटे छोटे सेंटेन्स बोललं पाहिजे. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यातून जर आपण छानपैकी काही शिकून घेतलं तर हेच आहे, आपण छोटे छोटे सेंटेन्स बोलण्यासाठी स्वतःची तयारी करू. ऍटलीस्ट मित्रमैत्रिणी पैसे तरी बोलू ना. जर घरच्यांशी बोलताना आपल्याला नाही चांगलं वाटत, थोडंसं काय बोलतात त्याला, थोडंसं अवघडल्यासारखं वाटतंय, तर आपण आपल्या मित्रमैत्रिणीपाशी बोलू, तिथे थोडं हसलं तरी चालतं आणि थोडंसं भीती नाही वाटत. तर मग जिथे भीती वाटत नाही, जिथे आपल्याला थोडं समजून घेतलं जातं, तिथे तरी हा सेंटेन्सचा आपण उपयोग करू शकतो. चला तर आपण आज शिकणार आहोत की जर आपण दोघं भेटतोय तर एकमेकाला कसं बोललं पाहिजे, कसे शब्द विचारले पाहिजे. आपण मराठीत तर रोजच बोलतो, पण आज थोडं डिफरंट. लेट्स बिगिन. सगळ्यात अगोदर आपण म्हणतो की तू कशी आहे, तू कसा आहे. आता सगळ्यात अगोदर हा प्रश्न दिला की हाऊ आर यू, तू कसा आहे. आता तू कशी आहे त्याला येणार की हाऊ इज शी. पण तू कसा आहे, तू कशी आहेस असं जरी बोलायचं असेल तर तिथे यूच येतं ना. जर ही आलं, शी आलं तर येणार हाऊ इज ही, हाऊ इज शी. म्हणजे तू कशी आहे त्याला असं ना, ती कशी आहे, तो कसा आहे म्हणजे हाऊ इज येणार. म्हणजे एकच सेंटेन्सचे 3 सेंटेन्स येतात. हाऊ, इथं इज आणि इथं शी येणार, परत हाऊ इज येणार, ही येणार. तू कसा आहे, ती कशी आहे, तो कसा आहे, ती कशी आहे, हाऊ आर यू, तू कसा आहे. म्हणजे एकाच सेंटेन्सचे आपण 3 सेंटेन्स बनवू शकतो. फक्त एवढं जरी लक्षात आलं तर आपण सहज बोलू शकतो, आपल्यातली भीती कमी करू शकतो. आता सुरुवातीला आपण विचारलं तू कसा आहे, आता आपण थोडंसं पुढं बोलू शकतो. तो म्हणतो की आय एम फाईन किंवा मी चांगला आहे, तर तो असं पण म्हणू शकतो आज तुला काय झालंय, तू का असं बोलायला लागला. तर हे नॉर्मली होणार आहे, तुमच्याशी होणार, असं घडणारच आहे. कारण समोरच्या व्यक्तीला वाटेल की तू आतापर्यंत नॉर्मल बोलत होता, आता तुला काय झालं. तर तो बदल आता तुला सांगावं लागेल, मी थोडं डेमो करतोय रे, तू थोडं समजून घे असं पण सांगायचं. मग झालं हाऊ आर यू, हाऊ इज शी, हाऊ इज ही. त्याच्यानंतर आपण विचारतो की तुमचा आजचा दिवस कसा आहे, तुझा आजचा दिवस कसा आहे. तर त्याला येते हाऊ इज युअर डे गोईंग. कसा जात आहे, कसा चालला आहे, जात आहे, चालला आहे. तुझं तुझा आजचा दिवस कसा जात आहे, किंवा तुझे दिवस कसे जात आहेत म्हणजे जास्त आलं तर इथे काय येणार आवर्जून हाऊ इज युअर डे गोईंगच्या ऐवजी येणार हाऊ आर युअर डे गोईंग. कारण इथं एकच दिवस आहे तुमचा दिवस, आणि तुमचे दिवस कसे जात आहेत, आहेत आलं तर इथं आर इज आलं तर एक जास्त असेल तर आर येणार. हे पण आपण समजून घेऊ. तर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणतोय की तुमचा दिवस आजचा कसा चालला आहे, तर हाऊ इज गोईंग डे गोईंग. आता तिसरा जो शब्द आहे आता काय करत आहे, आपण आपल्या मैत्रिणी आता काय करत आहे, तर त्याला येतोय व्हॉट आर यू डुईंग नाव. नाव म्हणजे आता, आर आलं पण आता येतच, पण आता म्हणजे लगेच आता. तर व्हॉट आर यू डुईंग नाव, आता काय करत आहे. तर आपण म्हणतो ना तू आता काय करत आहे, व्हॉट आर यू डुईंग नाव, व्हॉट आर यू डुईंग नाव. आता हे झालं आता, तू काय करत आहे, फक्त तू काय करत आहे, तर व्हॉट आर यू डुईंग, बस काय करत आहे, आता नाही तरी सुद्धा आपण म्हणू शकतो व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग. आपण खूपदा ऐकलंय पण आपण बोलत नाही, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडून चुकल. किती शब्द आहेत, 1 2 3 4. या 4 शब्दात अशी पॉवर आहे की आपल्या स्वतःला कॉन्फिडन्स वाढू शकतो. म्हणजे आपण जर कुणाला विचारतोय तू काय करत आहे, व्हॉट आर यू डुईंग, आणि नंतर नाव, नाव म्हणजे आता. तर हा एक प्रश्न झाला. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो कुठे जात आहे, वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग. कुठे, तू कुठे जात आहे, यू लिहिलेलं आहे. वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहे. आता तू काय करत आहे असा जर शब्द बनायचा असेल तर आपण म्हणतोय की तू काय करत आहे, हा पण आहे डुईंग, डू म्हणजे करणे, डुईंग. आणि तू कुठे जात आहे तर वेअर आर यू गोईंग. त्याच्यानंतर आपण असं पण म्हणतो ना, तू बिझी आहे का, आर यू बिझी, तू बिझी आहे का, आर यू बिझी, तू बिझी आहे का. असा प्रश्न आपण आता विचारायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आर यू बिझी किती छोटंच आहे, जर हे ट्राय केलं तर नक्कीच आपल्याला येऊ शकतो. नंतरचं आहे की तुम्ही जेवण
केलं का, तुम्ही जेवण केलं का. आता हा प्रश्न आहे, तुम्ही जेवण केलं का. डिड यू हॅव लंच. तुम्ही जेवण केलं का, आपण विचारतो ना तुम्ही जेवण केलं का. म्हणजे भरपूर तुम्हाला क्लायंट विचारतं डिड यू हॅव लंच असं विचारतं. तुम्ही ब्रेकफास्ट केला का, डिड यू हॅव ब्रेकफास्ट. तुम्ही जेवण केलं का, डिड यू हॅव लंच. तर हा खूपदा प्रश्न आपण बोलतो, पण समोरच्याला आपण बोलत असतो. तर अजून इथे पुढे आपण जर डिड यू हॅव जर वापरलं, डिड यू हॅव लंच, डिड यू हॅव ब्रेकफास्ट, डिड यू हॅव डिनर, तर नक्कीच अजून खूप छान वाटू शकतं. तर अजून 5 आपण सेंटेन्स घेऊ. तुमची फॅमिली कशी आहे. कसे, हाऊ इज युअर फॅमिली. फॅमिली, तुमचं कुटुंब कसं आहे. आपण आवर्जून विचारतोच. तुझा मित्र कसा आहे, तर हाऊ इज युअर फ्रेंड. तुमचे वडील कसे आहेत. आता इतका सोपा तर आपण बोलू शकतो. तुमची आई कशी आहे, हाऊ इज युअर मदर. तुझी मुलं कशी आहेत, हाऊ आर युअर चिल्ड्रन. 2 झाले ना, एक असते तरी झालं असतं. तर अशा प्रकारे आपण प्रश्न विचारू शकतो. एका प्रश्नाचे 2-3 प्रश्न होऊ शकतात. थोडंसं लॉजिक वापरलं की इज वापरायचे, आर वापरायचे. थोडीशी तुमच्याशी बोलून छान वाटलं. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. वाटलं. इट वॉज नाईस यू. तुमच्याशी बोलून छान वाटलं. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. तर आपण नंतर भेटतो. शेवटला म्हणतो चला भेटू, लवकरच भेटू. सी यू सून. भेटू. सी यू सून. बाय. नंतर काय होतं, बाय बाय. आजचा हा व्हिडिओ खास कॉन्व्हर्सेशन असं होतं की जर आपण मित्र मैत्रिणींना भेटतो तर ॲटलिस्ट 5 तरी सेंटेन्स बोलण्याचं आपण ट्राय करू. भले चुकू, बरोबर येऊ. आपण स्वतःला थोडंसं डेमो द्यायला चालू करू. त्याने काय होईल, आपल्यातला कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याने काय होईल, आपल्याला रोज छान वाटेल. आपल्याला रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करायला थोडा आधार भेटू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल आहे. तर नक्कीच थोडी प्रॅक्टिस करा. छोटंसं कॉन्व्हर्सेशन आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. कोणतं सेंटेन्स कसं आपण छोटे छोटे बोलण्यासाठी ट्राय केलं पाहिजे. एवढं जरी पाहिजे तरी तुम्हाला खूप छान वाटेल. चला भेटू. आणि अजून व्हिडिओ पाहताय तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मदतीसाठी येतील तर तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळतील. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.